नमस्कार मित्रांनो, मी मनीषा। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अशी कथा जिथे रक्षाबंधनाच्या एका दिवसाने एका संपूर्ण कुटुंबाला नात्याचा खरा अर्थ समजावून दिला। एका बाजूला होती सावनी, आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी 2 वर्षापासून आतुर झालेली, आणि दुसऱ्या बाजूला होती तिची सासू सुमित्रा देवी। तिच्यासाठी त्या दिवशी सुनेपेक्षा घरातील इतर जबाबदाऱ्या अधिक महत्वाच्या होत्या। पण काही तासातच परिस्थिती अशी बदलली की सुमित्रा देवीच्या निर्णयाचा परिणाम त्यांच्या स्वतःच्या मुलीवर झाला। मग सुमित्रा देवींच्या लक्षात आलं तरी काय, त्यांनी आपल्या सुनेशी केलेली चूक कशी ओळखली आणि ह्या एका प्रसंगामुळे शर्मा निवास मधील नात्यांना नवी दिशा कशी मिळाली। चला तर मग जाणून घेऊया ही सुंदर कथा। सुनेचा सन्मान की मुलीचा आनंद। म्हणतात ना, सकाळची पहिली किरण जर चेहऱ्यावर हसू घेऊन आली तर संपूर्ण दिवस आनंदात जातो। पण बनारसच्या लंका भागात असलेल्या शर्मा निवासमध्ये त्या दिवशीची सकाळ काही वेगळीच होती। श्रावणचा पवित्र महिना संपत आला होता आणि सगळीकडे सणाची लगबग सुरू होती। घराच्या अंगणातल्या हरसिंगाराच्या वेलीवरून खाली पडणारी फुलं आणि जवळच्या मंदिरातून येणाऱ्या शंख घंटांचा आवाज सांगत होता की आजचा दिवस भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाचा सण आहे। स्वयंपाकघरातून वाफळणाऱ्या शेवया आणि देशी तुपात तळल्या जाणाऱ्या पुरींचा सुगंध संपूर्ण घरभर दरवळत होता। 25 वर्षाची सावनी त्या दिवशी पहाटे सुटली होती। लाल रंगाची बनारसी साडी, कपाळावर कुंकुवाची लांब रेषा आणि हातात हिरव्या काचेच्या बांगड्या घालून सावनी अगदी नवरीसारखी सजली होती। पण या सगळ्या शार शृंगारामागे तिच्या भुऱ्या डोळ्यात एक वेगळीच अस्वस्थता आणि आपल्या भावाला भेटण्याची आतुरता होती। सावनीचं माहेर बनारस पासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर गोरखपूरमधल्या एका छोट्याशा गावात होतं। तिच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती। मागच्या वर्षीही काही ना काही कारण सांगून सासूबाई सुमित्रा देवी यांनी तिला माहेरी जाऊ दिलं नव्हतं। पण यावेळी तिचा धाकटा भाऊ रोहित आठवडाभर आधीपासूनच फोन करून एकच म्हणत होता, दीदी, यावेळी मी स्वतः तुला घ्यायला येणार आहे। 2 वर्षापासून माझं मनगट सुना आहे, यावेळी मी कुणाचंही ऐकणार नाही। सावनीने आपल्या पूजेची थाळी सजवली होती। त्यात रेशमी राखी, रोली, अक्षदा, मिश्र्या आणि रोहितची आवडती काजू कटली ठेवली होती। आजचा दिवस कोणत्याही अडथळ्याशिवाय जावा आणि आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधता यावी अशी ती मनोमन देवाकडे प्रार्थना करत होती। तेवढ्यात हॉलमधून सासूबाई सुमित्रा देवींचा कडक आवाज आला, सावनी, अगं ए सावनी, जरा बाहेर ये बरं। पूजेची तयारी कुठपर्यंत आली? सावनी थाळी सांभाळत हसत बाहेर आली आणि म्हणाली, आई, सगळं तयार आहे, फक्त स्वयंपाकघरात चहा ठेवला आहे। तुमची परवानगी असेल तर मी दुपारी 12 वाजताच्या बसने गोरखपूरला जाऊ का? रोहितचा फोन आला होता, तो स्टेशनवर माझी वाट पाहणार आहे। सुमित्रा देवी सोफ्यावर बसून पान खात होत्या। त्यांनी सावनीकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि अचानक त्यांचा चेहरा कठोर झाला। त्यांनी एक दीर्घ श्वास घेत रुखरुखीत आवाजात विचारलं, माहेरी जायचं आहे? कशासाठी? आज रक्षाबंधन आहे, हे तुला आठवत नाही का? सावनीचं काहीच धस्स झालं। ती हळू आवाजात म्हणाली, आई, आजच तर रक्षाबंधन आहे, म्हणूनच मला माझ्या भावाला राखी बांधायला जायचं आहे। मी संध्याकाळपर्यंत परत येईन। सुमित्रा देवी सोफ्यावर हात आपटत म्हणाल्या, वाघ सुनबाई, तुला तुझ्या भावाचं मनगट दिसतं, पण या घराच्या मुलीचं काय? तुझी नणंद नेहा आत्ता सासरीहून येणार आहे। वर्षातून एकदाच मुलगी माहेरी येते, तिची सेवा कोण करणार? घराचा स्वयंपाक कोण करणार? तिच्या मुलांना कोण सांभाळणार? मी या वयात स्वयंपाकघरात राबायचं आणि तू माहेरी जाऊन मजा करायचीस। हे ऐकून सावनीच्या पायाखालची जमीन सरकली। तिच्या डोळ्यात क्षणात अश्रू आले। तिने हात जोडून थरथरत्या आवाजात म्हटलं, आई, दीदीसाठी मी सगळं जेवण बनवून ठेवलं आहे। मिठाई, नमकीन सगळं तयार आहे। मी फक्त 2 तासासाठी माझ्या भावाला राखी बांधून परत येईन। 2 वर्षापासून माझा भाऊ माझी वाट पाहतोय। सुमित्रा देवी लगेच म्हणाल्या, बस कर सावनी, मला भाषण देऊ नकोस। मुलगी येते तर तिची आवभगत करणं हे सुनेचं कर्तव्य आहे। माहेरी जाणं एवढं काय महत्वाचं आहे? भावाला सांग, पोस्टाने राखी पाठवून देते किंवा पुढच्या महिन्यात जा। आज तू कुठेही जाणार नाहीस, हा माझा शेवटचा निर्णय आहे।
सासूबाईचे हे शब्द सानवीच्या काळजात बाणासारखे घुसले. 2 वर्षांची वाट पाहणं, भावाची निरागस हसणारी मुद्रा आणि पूजेच्या थाळीत सजलेली रेशमी राखी, सगळं एका क्षणात धुसर झालं. तेवढ्यात खोलीतून बाहेर येताना सावनीचा नवरा अमोलने आई आणि पत्नीमधील ही सगळी बातचीत ऐकली. अमोलला आपल्या आईच्या दबंग आणि रागीट स्वभावाची पूर्ण कल्पना होती. तो नेहमी आईसमोर शांत राहायचा, पण आज सावनीच्या डोळ्यातून वाहणारे असह्य अश्रू पाहून त्याचा विवेक जागा झाला. तो पुढे आला आणि अतिशय शांत आवाजात आईला म्हणाला, आई, तू हे काय म्हणते? सावनी गेली 2 वर्ष माहेरी गेलेली नाही. तिने नेहा दिदीसाठी पहाटे 4 वाजता उठून सगळं काम पूर्ण केलं आहे. तिला जाऊ दे नाही. शेवटी सावनी ही कोणाची तरी बहीण आहे. जसा नेहा दिदीला आपल्या भावाला भेटण्याचा हक्क आहे, तसंच सावनीच्या भावालाही आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेण्याचा हक्क आहे. अमोलचं बोलणं ऐकताच सुमित्रा देवीचा राग अनावर झाला. त्यांचा चेहरा लाल झाला. त्या सोफ्यावरून उठल्या आणि अमोलकडे बोट दाखवत ओरडल्या, वारे अमोल, लग्नाला 2 वर्षही झाली नाहीत आणि तू आईला डोळे दाखवायला लागलास. जोरूचा गुलाम झालास. आता तू आईशीच वाद घालणार. या बाईचे 2 अश्रू काय पडले? तू आईचा निर्णय बदलायला निघालास. तुला तुझ्या बहिणीची काळजी नाही का? आईचा कडक आवाज आणि जोरूचा गुलाम हा टोमणा ऐकून अमोल गप्प झाला. त्याचे पाय तिथेच थांबले. त्याला माहीत होतं की आता आणखीन काही बोललं तर घरातलं वातावरण आणखीन बिघडेल. त्याने मान खाली घातली. सुमित्रा देवी बडबडत आपल्या खोलीत गेल्या आणि दरवाजा जोरात बंद केला. हॉलमध्ये शांतता पसरली. सावनी आपल्या हुदक्यांना आवरण्याचा प्रयत्न करत होती. अमोलने हळूच तिचा हात धरला आणि तिला खोलीत घेऊन गेला. दरवाजा बंद होताच सावनी बेडवर बसली आणि पदराने तोंड झाकून रडू लागली. तिच्या थाळीत ठेवलेली राखी जणू तिच्याकडे पाहून हसत होती. अमोल तिच्या जवळ बसला आणि तिचे अश्रू पुसत म्हणाला, मला माफ कर सावनी. मी तुझ्यासाठी आईशी लढू शकलो नाही. मी किती कमकुवत नवरा आहे की तुला तुझ्या भावाला भेटण्याचा हक्कही मिळवून देऊ शकलो नाही. सावनीने हुदके देत त्याच्याकडे पाहिलं आणि त्याचा हात आपल्या दोन्ही हातात घेतला. ती म्हणाली, नाही अमोलजी, तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. कदाचित माझ्या नशिबातच भावाच्या मनगाठावर राखी बांधणं लिहिलं नसेल, पण माझ्यासाठी हीच खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही माझ्यासाठी आवाज उठवला. तुम्ही तुमच्या आईसमोर माझी बाजू घेतली, माझं दुःख समजून घेतलं. एका पत्नीसाठी यापेक्षा मोठा आधार काय असू शकतो? तुम्ही प्रयत्न केला, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सावनीचा हा मोठेपणा अमोलच्या मनाला भिडला. स्वतःचे अश्रू लपवण्यासाठी सावनी खोटं हसत म्हणाली, तुम्ही काळजी करू नका, मी ठीक आहे. दीदी येणार आहेत ना, मी त्यांच्या स्वागताची तयारी करते. ती खोलीतून बाहेर पडून स्वयंपाकघरात गेली, पण तिचं मन आतून पूर्णपणे तुटून गेलं होतं. तिकडे गोरखपूरमध्ये रोहित वारंवार सावनीला फोन करत होता आणि इकडे बनारसमध्ये सावनी रडत रडत त्याचा फोन कट करत होती, कारण त्याला काय उत्तर द्यायचं हेच तिच्याकडे नव्हतं. दुपारचे 12 वाजले होते. सावनीच्या डोळ्यांभोवती रडून लालसरपणा आला होता, पण तिने स्वतःचे अश्रू गिळून स्वयंपाकघरातलं सगळं काम पूर्ण केलं. तिने नेहा दिदीच्या आवडीचे फणसाचे कोफ्ते, मखमली पनीर, कचोरी आणि वेगवेगळ्या मिठाया बनवून टेबलावर व्यवस्थित मांडल्या. स्वतःचं मन तुटलं असलं तरी ती आपल्या कर्तव्यापासून मागे हटली नाही. दुसरीकडे सुमित्रा देवी वारंवार खोलीतून बाहेर येऊन हॉलमधल्या घड्याळाकडे पाहत होत्या. त्यांचं लक्ष जेवणापेक्षा मुख्य दरवाजाकडे जास्त होतं. त्यांनी अमोलला हाक मारली, अमोल, 12 वाजून गेले, नेहा अजून आली नाही, जरा पाहतोस का? अमोल बाहेर आला आणि म्हणाला, आई थांब, मी दिदीला फोन करतो. त्याने नेहा दिदीचा नंबर लावला. फोन बराच वेळ वाजत राहिला, पण कोणी उचलला नाही. त्याने पुन्हा फोन केला तरीही काही उत्तर आलं नाही. सुमित्रा देवींची चिंता वाढली. त्या म्हणाल्या, ही नेहा सुद्धा ना, रस्त्यात असेल तर फोन तरी उचलायला हवा. आज रक्षाबंधन आहे, रस्त्यावरही गर्दी असेल. अमोलने आपल्या बहिणीच्या नवऱ्याला फोन केला. काही वेळाने फोन उचलला गेला. अमोल म्हणाला, विनयजी नमस्कार. दीदी कुठपर्यंत पोहोचली? आम्ही सगळे सकाळपासून तिची वाट पाहतोय. आई वारंवार दरवाजाकडे पाहत आहे. समोरून विनयचा आवाज थंड आणि औपचारिक होता. तो म्हणाला,
अमोल, नेहा अजून घरीच आहे. ती आज माहेरी येऊ शकणार नाही. अमोलला धक्काच बसला. तो म्हणाला, काय? पण आज रक्षाबंधन आहे. आईने सकाळपासून तिच्यासाठी एवढा स्वयंपाक केला आहे. सगळे तिची वाट पाहत आहे. तुम्ही स्वतः घेऊन या किंवा सांगा, मी गाडी घेऊन येतो. पण समोरून उत्तर आलो, नको अमोल, येण्याची गरज नाही. तुझ्या आईशी बोल, त्या समजून घेतील. एवढं बोलून त्यांनी फोन ठेवला. सुमित्रा देवी अमोलच्या चेहऱ्यावरचा बदल पाहून घाबरल्या. काय झालं? नेहा का येत नाही? माझ्या मुलीला काय झालं? अमोल म्हणाला, आई, विनय म्हणत आहे की दीदी आज येणार नाही. काही स्पष्ट सांगितलं नाही. त्यांचं घर तर इथून फक्त तासभरावर आहे. मी स्वतः जाऊन बघतो काय झालं आहे. सुमित्रा देवी म्हणाल्या, हो, तू लगेच जा. माझी मुलगी सकाळपासून उपाशी बसली असेल. तिला सन्मानाने इथे घेऊन ये. अमोलने लगेच गाडी काढली आणि नेहा ज्या घरी राहत होती तिथे पोचला. घराचा दरवाजा अर्धवट उघडा होता. आत गेल्यावर त्याला हॉलच्या एका कोपऱ्यात नेहा रडत बसलेली दिसली. तिच्या हातात राखीची थाळी होती, पण चेहऱ्यावर खोल दुःख होतं. अमोल तिच्या जवळ गेला. तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला, दीदी, हे काय झालं? तू रडतेस का? आणि सकाळपासून फोन का उचलत नव्हतीस? आई तुझी वाट पाहून खूप परेशान झाल्या आहेत. तेवढ्यात नेहाच्या सासूबाई उठल्या. त्यांच्या चेहऱ्यावर कठोरपणा होता. त्या म्हणाल्या, अमोल बेटा, उगाच एवढा उन्हात त्रास घेऊन आलास. आम्ही नेहाला सांगितलं होतं की तिने माहेरी फोन करून सांगावं की ती आज कुठेही जाणार नाही. अमोलने आश्चर्याने विचारलं, पण का आई? सणाच्या दिवशी मुलीला माहेरी जाण्यापासून रोखायचं. दीदीची काही चूक झाली आहे का? नेहाच्या सासूबाई म्हणाल्या, चूक नेहाची नाही, पण आज आमच्या घरातही एक सून आहे. तिचंही माहेर आहे. जेव्हा एखाद्या घरची सासू आपल्या सुनेला रक्षाबंधनाला माहेरी जाऊ देत नाही, घरात नणंद येते, तिची सेवा कोण करणार असं म्हणते, तेव्हा त्या घरची मुलगीही आपल्या माहेरी जाऊ शकत नाही. तुला कदाचित माहीत नसेल, पण आज सकाळी तुझ्या आईचा फोन माझ्या जाऊबाईंना आला होता. तुझी आई मोठ्या अभिमानाने सांगत होती की तिने तिची सून सावनीला माहेरी जाऊ दिलं नाही, कारण नेहा येणार आहे आणि सुनेने घरात राहून नंदेची सेवा करायला हवी. जर तुझ्या आईला वाटत असेल की दुसऱ्याची मुलगी आणि बहीण त्यांच्या घराची सेवा करण्यासाठीच असते, तर आमची सूनही कोणाची तरी मुलगी आहे. जर आमची मुलगी तिच्या भावाला राखी बांधायला जाऊ शकत नसेल, तर तुमची नेहा तिच्या भावाला राखी बांधायला कशी जाऊ शकते? अमोलला हे ऐकून जणू कोणीतरी कानाखाली मारल्यासारखं वाटलं. त्याच्याकडे बोलायला शब्दच उरले नाहीत. नेहाच्या सासूबाई पुढे म्हणाल्या, ज्या घरात दुसऱ्याच्या मुलीचा सन्मान होत नाही, जिथे दुसऱ्या भावाचं मनगट राखीशिवाय रिकामं ठेवलं जातं, त्या घरात जाऊन सण साजरा करणं योग्य नाही. नेहा आज इथेच राहील. ज्या दिवशी तुमच्या आईला समजेल की त्यांची मुलगी जशी कोणाची तरी बहीण आहे, तशीच त्यांची सूनही कोणाची तरी मुलगी आणि बहीण आहे, त्या दिवशी आम्ही नेहाला माहेरी पाठवू. नेहा रडत अमोलकडे पाहून म्हणाली, अमोल, तू जा. वहिनी सकाळपासून रडत असतील ना, तू जा. अमोलकडे एकही शब्द नव्हता. ज्या आईचा त्याला अभिमान होता, त्याच आईच्या विचारांमुळे आज त्याच्या बहिणीचा सण खराब झाला होता. सकाळी त्याच्या आईने सावनीला जे शब्द सुनावले होते, ते शब्द आज निसर्गाने फिरून तिच्या स्वतःच्या मुलीच्या वाट्याला आणले होते. अमोल मान खाली घालून घराबाहेर पडला. दुपारचे जवळपास 1:45 वाजले होते. सूर्य डोक्यावर आला होता, पण अमोलच्या मनात मात्र एक वेगळाच गारवा पसरला होता. त्याच्या डोळ्यांसमोर सकाळची सावनीची रडणारी मुद्रा येत होती. ती हात जोडून म्हणत होती, आई, 2 तासासाठी जाऊ द्या. माझा भाऊ माझी वाट पाहत असेल. आणि आईने त्याला जोरूचा गुलाम म्हणत गप्प केलं होतं. गाडी चालवत असताना अमोल मनात म्हणत होता, हे देवा, माणूस जे पेरतो तेच उगवतं. आईने आज सकाळी जे पेरलं त्याची कडू फळं आज त्यांच्या स्वतःच्या मुलीला चाखावी लागत आहेत. दुपारी 2 वाजता अमोल शर्मा निवासच्या दारात पोहोचला. सुमित्रा देवी हॉलमध्ये अस्वस्थ फिरत होत्या. अमोल एकटाच आत येताना पाहून त्या त्याच्याकडे धावत गेल्या. अमोल, तू एकटाच आलास? नेहा कुठे आहे? माझी मुलगी का नाही आली? अमोल शांत उभा राहिला. त्याचा चेहरा उतरला होता. त्याने आईच्या डोळ्यात पाहत कठोर पण भाऊक आवाजात सांगितलं, आई, तुझी मुलगी आज येणार नाही. या रक्षाबंधनाला ती माहेरी येऊ शकणार नाही. सुमित्रा देवींच्या चेहऱ्यावर धक्का उमटला. काय? का नाही येणार?
कोणत्या अधिकाराने त्यांनी माझ्या मुलीला रोखलं? अमोल कडवट हसत म्हणाला, त्याच अधिकाराने आई, ज्या अधिकाराने तू आज सकाळी सावनीला तिच्या माहेरी जाण्यापासून रोखलं होतं. त्यांनी तुझ्याच प्रत्येक शब्दाचं उत्तर तुलाच दिलं आहे. सुमित्रा देवीचा चेहरा थरथरू लागला. त्या म्हणाल्या, काय म्हणतोयस तू? अमोलने सांगितलं, आई, तू सकाळी सावनीला जे काही सुनावलं होतं ना, अगदी तेच मला नेहाच्या सासूबाईंनी सुनावलं. त्यांनी स्पष्ट सांगितलं की ज्या घरात दुसऱ्याच्या मुलीला आणि सुनेला नोकरानी समजून सणाच्या दिवशी माहेरी जाण्यापासून रोखलं जातं, त्या घरची मुलगी ही माहेरी येऊन सण साजरा करू शकत नाही. नेहा तिथे कोपऱ्यात बसून रडत होती. तिच्या डोळ्यात तेच अश्रू होते जे आज सकाळी तू सावनीच्या डोळ्यात आणले होते. सुमित्रा देवींच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडला नाही. अमोल पुढे म्हणाला, आई, त्यांनी मला विचारलं की जेव्हा तुमची आई तिच्या सोनेला तिच्या भावाकडे जाऊ देत नाही, घरात नणंद येते, तिची सेवा कोण करणार असं म्हणते, तर आम्ही आमच्या सुनेला कसं पाठवायचं? आई, मी त्यांना काय उत्तर देणार होतो? माझ्याकडे मान खाली घालण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. हे ऐकता सुमित्रा देवीचा सगळा अहंकार, काही कडकपणा जणू पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. त्यांना आठवलं की सकाळी त्यांनी मोठ्या अभिमानाने फोनवर सांगितलं होतं, मी माझ्या सुनेला माहेरी जाऊ दिलं नाही. ती दिवसभर नेहा आणि तिच्या मुलांची सेवा करेल. पण त्यांना काय माहीत होतं की त्याच अहंकारामुळे आज त्यांच्या स्वतःच्या मुलीचा सण खराब होईल. त्यांना सावणीचा सकाळचा निरागस चेहरा आठवला. आई, 2 तासासाठी जाऊ द्या. 2 वर्षापासून माझा भाऊ माझी वाट पाहतोय आणि त्यांनी किती निर्दयपणे तिला माहेरची ओढ लागलेली म्हणत टोमणे मारले होते. सुमित्रा देवींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या पुटपुटल्या, हे देवा, मी हे काय करून बसले? त्यांना अचानक जाणवलं की जशी नेहा त्यांच्या काळजाचा तुकडा आहे, तशीच सावनी ही कोणाच्या तरी आई वडिलांची लाडकी मुलगी आहे. जसं त्यांच्या मुलाच्या मनगटावर राखी नसेल तर त्यांना दुःख होतं, तसंच गोरखपूरमध्ये सावनीचा भाऊ रोहितही तिची वाट पाहत असेल. स्वयंपाकघराच्या दारात उभी असलेली सावनी हे सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यातही अश्रू आले होते, पण तिला आता सासूबाईंवर राग नव्हता. उलट त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी पश्चातापाची भावना पाहून तिचं मन आणखीन भरून आलं. सुमित्रा देवी अचानक उठल्या आणि स्वयंपाकघराकडे गेल्या. सावनी घाबरून मागे सरकली, पण सुमित्रा देवीने तिचा हात धरला आणि रडत म्हणाल्या, सुनबाई, मला माफ कर. सावनी घाबरून म्हणाली, आई, तुम्ही हे काय करताय? रडू नका. सुमित्रा देवी म्हणाल्या, नाही सावनी, आज मला बोलू दे. मी किती स्वार्थी आई आणि सासू झाले होते. माझ्या मुलीच्या मोहात मी इतकी अंध झाले की तुझ्या आनंदाचा आणि तुझ्या भावाच्या प्रेमाचा विचारच केला नाही. आज माझ्या मुलीवर जेव्हा हेच दुःख आलं, तेव्हा मला समजलं की मुलगी आपली असो किंवा परक्या घरातून आलेली सून असो, तिचं दुःख सारखंच असतं. त्यांनी लगेच अमोलला आवाज दिला, अमोल, इकडे ये बेटा. अमोल जवळ आला. सुमित्रा देवीने घड्याळाकडे पाहिलं. दुपारचे 2 वाजले होते. त्यांनी अश्रू पुसत ठाम आवाजात सांगितलं, अमोल, एक क्षणही वाया घालवू नकोस. लगेच गाडी काढ आणि सावनीला तिच्या माहेरी गोरखपूरला घेऊन जा. निदान आज ती आपल्या भावाच्या हातात आनंदाने राखी तरी बांधू शकेल. तिचा भाऊ सकाळपासून आपल्या बहिणीची वाट पाहत असेल. हे ऐकून सावनीला आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ती हळू आवाजात म्हणाली, आई, पण दीदी नाही आल्या. घरचं काम. सुमित्रा देवीने तिच्या गालावरून हात फिरवत प्रेमाने सांगितलं, तुझ्यापेक्षा आता कोणतंही काम महत्त्वाचं नाही सुनबाई. घरचं काम मी सांभाळेन. तू सकाळपासून या घरासाठी खूप काही केलं आहेस. आता तू माहेरी जा आणि आपल्या भावाच्या चेहऱ्यावर हसू आण. त्याला माझ्याकडूनही खूप सारं प्रेम आणि आशीर्वाद दे. अमोलने आईच्या पाया पडत म्हटलं, आई, आज तू सिद्ध केलं की तुझी विचारसरणी जरी थोडी जुनी असली तरी तुझं मन खूप मोठं आहे. सावणीने लगेच सकाळपासून अलमारीत ठेवलेली राखीची थाळी एका बॅगेत ठेवली. तिने सासूबाईचे पाय धरले. सुमित्रा देवीने तिला मिठी मारली आणि तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं. त्या म्हणाल्या, सदा सुखी राहा सुनबाई. हसत खेळत परत ये. सासूबाईंचा हा आशीर्वाद घेऊन सावणीचं मन भरून आलं. दुपारी 2:30च्या सुमारास भंडाराच्या लंका भागातून अमोलची गाडी गोरखपूरच्या राष्ट्रीय महामार्गावरून वेगाने धावत होती. श्रावणच्या रिमझिम सरी गाडीच्या काचांवर पडत होत्या.
खिडकीतून येणारी थंड हवा सावणीच्या चेहऱ्याला स्पर्श करत होती आणि आज त्या हवेतही एक वेगळाच गोडवा होता. पुढच्या सीटवर बसलेल्या सावणीने राखीची थाळी खूप जपून आपल्या मांडीवर धरली होती. त्यातली रेशमी राखी, रोली, अक्षदा आणि काजू कतली आता फक्त वस्तू राहिल्या नव्हत्या, तर 2 वर्षाच्या प्रतीक्षेचा शेवट झाल्याची साक्ष देत होत्या. अमोलने तिच्याकडे पाहत हसून विचारलं, सावणी, आता तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं ना? खरं सांगू, आज मला आईचा खूप अभिमान वाटतोय. तिने स्वतः तुला मिठी मारून माहेरी पाठवलं तेव्हा मला वाटलं आपल्या घरातली हरवलेली शांतता पुन्हा परत आली. सावणीने डोळ्याच्या कोपऱ्यातले आनंदाश्रू पुसत हळू आवाजात म्हटलं, अमोलजी, माझ्या मनावरचं किती मोठं ओझं उतरलंय हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. मला फक्त माहेरी जाण्याचा आनंद नाही, तर ह्या गोष्टीचा जास्त आनंद आहे की आईने मला मनापासून आपली मुलगी मानलं. त्यांनी स्वतःच्या अनुभवातून हे सिद्ध केलं की त्यांचं मन खरंच खूप मोठं आहे. तिकडे गोरखपूरमधल्या एका छोट्याशा गावातील बस स्थानकाजवळ रोहित दुपारी 3 वाजल्यापासून झाडाच्या सावलीत आपल्या जुन्या मोटरसायकलवर बसून रस्त्याकडे पाहत होता. त्याचा चेहरा उतरला होता. सकाळपासून त्याने सावनीला अनेक वेळा फोन केला होता, पण प्रत्येक वेळी फोन कट होत होता किंवा उत्तर मिळत नव्हतं. गावातील इतर मुलं आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेत मनगटावर रंगीबिरंगी धागे मिरवत फिरत होती आणि रोहित आपल्या सुना मनगटाकडे पाहून पुन्हा पुन्हा दीर्घ श्वास घेत होता. त्याच्या मित्रांनी त्याची चेष्टा करत म्हटलं होतं, काय रे रोहित, तुझी दिदी शहरात लग्न करून गेलीये, यावेळीही येणार नाही वाटतं. पोस्टाने राखी येण्याची वाट पहा. रोहितने हसून ती गोष्ट टाळली होती, पण मनात मात्र एकच विचार होता. दिदीने वचन दिलं होतं, ती कसलीही परिस्थिती असली तरी नक्की येईल. तेवढ्यात रस्त्याच्या वळणावरून एक पांढरी गाडी वेगाने आली आणि त्या झाडाजवळ थांबली. रोहितने उदास नजरेने गाडीकडे पाहिलं. गाडीचा दरवाजा उघडला आणि लाल बनारसी साडी नेसलेली, हातात राखीची थाळी घेतलेली सावणी बाहेर आली. रोहित, सावणीचा आवाज हवेत घुमला. रोहितला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. त्याने डोळे चोळले आणि मोटरसायकलवरून उतरून धावत तिच्याकडे गेला. दीदी, त्याने तिच्या पायाला हात लावला आणि तिला घट्ट मिठी मारली. तो म्हणाला, तू तर बसने येणार होतीस ना, म्हणूनच मी इथे तुझी वाट पाहत बसलो होतो. सावणी हसत म्हणाली, का रे, मी गाडीने येऊ शकत नाही का? 2 वर्षाची प्रतीक्षा आणि 2 वर्षाची तगमग त्या दोघांच्या अश्रूंमधून वाहून गेली. सावणीने रोहितच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, मला माफ कर रोहित, मला यायला उशीर झाला ना. तू खूप वेळ माझी वाट पाहत होतास ना. रोहित हसत अश्रू पुसत म्हणाला, अगं नाही दीदी, तू आलीस ना, मग उशीर कसला. मला माहीत होतं माझी दीदी आपल्या शब्दाची पक्की आहे. ती माझं मनगट सुनं ठेवणार नाही. तेवढ्यात अमोलही गाडीतून बाहेर आला. रोहितने आपल्या जिजाजींच्या पाया पडून त्यांना मिठी मारली. त्यानंतर सगळे गावातील घराकडे गेले. सावणीचे आई वडील सकाळपासूनच निराश बसले होते की यावर्षी ही मुलगी येणार नाही. पण दुपारी 3:30 वाजता मुलगी आणि जावई दारात उभे पाहून त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. घराच्या अंगणात चटई अथरली गेली. सावनीने रोली अक्षताने रोहितचं औक्षण केलं. त्याच्या कपाळावर अक्षता लावल्या आणि प्रेमाने रेशमी राखी त्याच्या मनगटावर बांधली. रोहितने बहिणीच्या हातून काजू कतली खाल्ली आणि आपल्या बचतीतून आणलेले एक पाकिट तिच्या हातात देत म्हणाला, दीदी, ही तुझ्या राखीची ओवाळणी. सावणीने त्याच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि म्हणाली, मला ओवाळणी नको रोहित, आज तुझ्या मनगटावर राखी बांधता आली हाच माझ्यासाठी सगळ्यात मोठा आनंद आहे. संध्याकाळचे 5 वाजले होते. सगळे अंगणात बसून चहा नाश्ता करत होते. तेवढ्यात अमोलचा फोन वाजला. स्क्रीनवर सुमित्रा देवी आई असं नाव दिसत होतं. अमोलने फोन स्पीकरवर घेतला. हो आई. तिकडून सुमित्रा देवीचा प्रेमळ आवाज आला. हो अमोल बेटा, पोहोचलात का? माझी सून सावणी तिच्या भावाला भेटली का? तिने त्याला राखी बांधली का? सावणीने लगेच फोन हातात घेतला आणि म्हणाली, हो आई, मी गोरखपूरला पोहोचले. रोहितला राखीही बांधली. तुमच्या आशीर्वादाने सगळं खूप छान झालं. सुमित्रा देवी भावूक होऊन म्हणाल्या, सुखी राहा सुनबाई. तुझा भाऊ आणि आई वडिलांना माझा नमस्कार सांग. आणि हो, घाई करण्याची अजिबात गरज नाही. 2-4 दिवस माहेरी आरामात राहा. आई वडिलांसोबत हस बोल. इथल्या घराची अजिबात काळजी करू नकोस.
सासूबाईचे हे शब्द ऐकून सावणीच्या आई वडिलांच्याही डोळ्यात पाणी आलं. त्यांनी देवाचे आभार मानले की त्यांच्या मुलीला समजून घेणारी आणि तिच्यावर प्रेम करणारी सासू मिळाली. गोरखपूरच्या त्या छोट्याशा घरात रक्षाबंधनाचा सण आता पूर्ण आनंदाने साजरा होत होता. काही वेळाने अमोल परत बनारसला आला आणि सावणीला काही दिवस माहेरीच राहू दिलं. इकडे शर्मा निवासमध्ये सुमित्रा देवींचं मन अजूनही आपल्या चुकीच्या विचारांनी जड झालं होतं. पण फोनवर सावणीचा आनंदी आवाज ऐकून त्यांच्या मनावरचं मोठं ओझं हलकं झालं. त्यांना आता समजलं होतं की नात्यामध्ये फक्त अधिकार गाजवून कधीच सन्मान मिळत नाही. सन्मान तेव्हाच मिळतो जेव्हा आपण दुसऱ्यांच्या अधिकारांची आणि भावनांची किंमत करायला शिकतो. संध्याकाळी सुमित्रा देवी स्वतः स्वयंपाकघरात जाऊन चहा बनवू लागल्या आणि देवघराची साफसफाई करू लागल्या. नेहाला न भेटल्याचं दुःख त्यांच्या मनात होतंच, पण त्यांनी आपल्या सुनेवर अन्याय होऊ दिला नाही याचं समाधानही होतं. तिकडे नेहाच्या सासरीही वेगळंच वातावरण तयार झालं होतं. नेहाच्या सासूबाईंना जेव्हा समजलं की सुमित्रा देवीने आपली चूक मान्य केली आहे आणि दुपारी सावणीला संपूर्ण मान सन्मानाने माहेरी पाठवलं आहे, तेव्हा त्यांचं मनही बदललं. त्यांनी नेहाला आवाज दिला, नेहा बेटा इकडे ये. नेहा डोळे पुसत बाहेर आली. सासूबाईंनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत प्रेमाने सांगितलं, जा बेटा, कपडे बदल आणि तुझी राखीची थाळी तयार कर. तुझ्या भावाला अमोलला फोन कर, तो तुला घ्यायला येईल किंवा विनय तुला माहेरी सोडेल. नेहा आश्चर्याने म्हणाली, आई तुम्ही खरंच म्हणताय? तुम्ही तर सकाळी मला जाण्यासाठी नकार दिला होता. तिच्या सासूबाई म्हणाल्या, बेटा आम्ही तुला कुणाशी बदला घेण्यासाठी रोखलं नव्हतं. आम्हाला फक्त तुझ्या आईला हे जाणवून द्यायचं होतं की जशी त्यांची मुलगी कोणाची तरी बहीण आहे, तशीच परक्या घरातून आलेली सूनही कोणाची तरी मुलगी आणि बहीण असते. तुझ्या आईने आपली चूक मान्य करून सावणीला पूर्ण सन्मानाने माहेरी पाठवलं आहे. आता माझंही कर्तव्य आहे की तुला तुझ्या माहेरी जाऊ द्यावं. जा बेटा, तुझ्या भावाला राखी बांधून ये. नेहा आनंदाने रडू लागली. तिने सासूबाईंचे पाय धरले आणि माहेरी जाण्याची तयारी करू लागली. संध्याकाळी 7 वाजता नेहा आपल्या पतीसोबत शर्मा निवासच्या दारात पोहोचली. सुमित्रा देवीच्या डोळ्यात आपल्या लाडक्या मुलीला पाहून अश्रू आले. नेहा धावत आईला मिठी मारत म्हणाली, आई मी आले आई. सुमित्रा देवीने तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि रडत म्हणाल्या, हो माझी मुली, आज मला समजलं की आपण दुसऱ्याच्या मुलीला आनंद देतो तेव्हाच देव आपल्या मुलीच्या आयुष्यात आनंद आणतो. आज जर मी माझ्या सुनेला तिच्या भावाकडे जाऊ दिलं नसतं तर माझी मुलगी ही आज आपल्या माहेरच्या सुखापासून वंचित राहिली असती. नेहाने आईचे अश्रू पुसले. घरात पुन्हा सणाचा आनंद पसरला. सकाळचा दिवस कितीही तणावात गेला असला तरी संध्याकाळपर्यंत निसर्गाने प्रत्येक नात्याला त्याची योग्य जागा दाखवून दिली होती. गोरखपूरमध्येही 3 दिवस कसे गेले हे सावणीला कळलंच नाही. तिने रोहितसोबत बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या. आईच्या हातचं जेवण खाल्लं आणि बाबांसोबत खूप गप्पा मारल्या. या 3 दिवसात तिच्या मनात गेल्या 2 वर्षापासून साचलेलं सगळं दुःख हलकं झालं. 4थ्या दिवशी सकाळी अमोल सावणीला घ्यायला गोरखपूरला पोचला. तिच्या माहेरच्यांनी जावायचा खूप आदर सत्कार केला. दुपारी 3 वाजता अमोल आणि सावणी पुन्हा बनारसच्या शर्मा निवासमध्ये आले. सावणीच्या मनात थोडी भीती होती की आता सासूबाईंचं वागणं कसं असेल, पण घराच्या दारात पाऊल ठेवताच तिने पाहिलं की सुमित्रा देवी स्वतः आरतीची थाळी घेऊन दारात उभ्या होत्या. सावणी हे पाहून आश्चर्यचकित झाली. सुमित्रा देवीने हसत तिचं औक्षण केलं. तिच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि म्हणाल्या, आलीस माझी सून, माहेरी सगळं ठीक होतं ना? तुझा भाऊ आणि आई बाबा सगळे सुखरूप आहेत ना? सावणीने धावत जाऊन सासूबाईंचे पाय धरले आणि म्हणाली, हो आई, तुमच्या आशीर्वादाने सगळं खूप छान झालं. सुमित्रा देवीने तिला मिठी मारली. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात एक नवा आनंद, नवा आदर आणि प्रेमाची जाणीव होत होती. जेव्हा एखाद्या घरात आदर आणि समजुतीचा दिवा पेटतो तेव्हा तिथला अंधार कायमचा दूर होतो. शर्मा निवासमध्ये सणाच्या त्या एका दिवसाने फक्त एक सण वाचवला नव्हता, तर संपूर्ण कुटुंबाची विचारसरणीच बदलून टाकली होती. सावणी माहेरून परत आलेला काही आठवडे झाले होते. या काही आठवड्यात
बनारसच्या त्या घराचं वातावरण इतकं बदललं होतं की शेजारी आणि नातेवाईकही आश्चर्यचकित व्हायचे. आता प्रत्येक सकाळची सुरुवात टोमणे किंवा भांडणाने नाही, तर एकमेकांबद्दलच्या आदराने व्हायची. एका सकाळी 7 वाजता सुमित्रा देवी स्वतः स्वयंपाकघरात चहा बनवत होत्या. सावणी उठून बाहेर आली आणि स्वयंपाकघराकडे जाऊ लागली. तेव्हा सुमित्रा देवी हसून म्हणाल्या, "अगं सुनबाई, एवढ्या लवकर का उठलीस? अजून थोडा वेळ झोपायचं होतं. 2 दिवसांपासून तू घराच्या साफसफाईत लागली होतीस. थकली असशील. ये बस, मी तुझ्यासाठी तुळस आणि आल्याचा गरमागरम चहा बनवला आहे." सावणीने धावत जाऊन त्यांच्या हातातून चहाचं पातेलं घेतलं आणि भावूक होऊन म्हणाली, "आई, तुम्ही स्वयंपाकघरात कशाला येताय? हे तर माझं काम आहे. तुम्ही जाऊन आरामात सोफ्यावर बसा. मी लगेच नाश्ता बनवते." सुमित्रा देवीने तिच्या डोक्यावरून हात फिरवत प्रेमाने म्हटलं, "सुनबाई, घर म्हणजे काही ऑफिस नाही, जिथलं सगळं काम फक्त सुनेनेच करायचं असतं. आता आपण दोघी मिळून सगळी कामं करू. तू माझ्या मुलीसारखी माझी काळजी घेतेस, मग तुझी काळजी घेणं हे माझंही कर्तव्य आहे." सावणीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ज्या सासूबाईंच्या समोर जाण्यापूर्वी आधी काळी तिचं मन घाबरायचं, त्या सासूबाई आज तिची सर्वात मोठी ढाल आणि आधार बनल्या होत्या. आता घरातल्या कोणताही निर्णय असो, किराणा आणायचा असो, सणाची तयारी करायची असो किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जायचं असो, सुमित्रा देवी सावणीचा सल्ला घेतल्याशिवाय निर्णय घेत नव्हत्या. हॉलमध्ये बसलेला अमोल जेव्हा आपल्या आईला आणि पत्नीला हसत खेळत गप्पा मारताना आणि स्वयंपाकघरात एकमेकींची मदत करताना पाहायचा, तेव्हा त्याचं मन समाधानाने आणि अभिमानाने भरून यायचं. काही काळापूर्वीपर्यंत त्याची पत्नी माहेरी जाता न आल्याच्या दुःखात मनातल्या मनात कुढत होती आणि तो स्वतःही आपल्या आईच्या कडक स्वभावापुढे हतबल झाला होता. हे त्याला आठवायचं. पण आज योग्य वेळी झालेल्या जाणीवेमुळे त्याच्या घराचं रूपच बदलून गेलं होतं. आता त्याचं घर एखाद्या स्वर्गासारखं वाटत होतं. एक दिवस संध्याकाळी अमोल ऑफिसमधून घरी आला. तेव्हा त्याने पाहिलं की त्याची आई आणि सावनी दोघी एकत्र बसून टीव्हीवर भजन ऐकत होत्या आणि एकाच ताटातून नमकीन खात होत्या. अमोल हसत म्हणाला, "वा आई, आज तर असं वाटतंय की या घरात मला विचारणारच कोणी नाही. तुम्ही दोघी तर अगदी सख्या आई आणि मुलीसारख्या दिसताय." सुमित्रा देवीने चष्मा नीट करत हसून म्हटलं, "अरे गप्प बस. माझी सून सावणी तर माझ्या सख्या मुलीपेक्षाही माझ्यासाठी जास्त आहे. आता जास्त लाडीगुडी करू नकोस. जा, आधी हात पाय धुवून ये. सावणीने तुझ्यासाठी गरमागरम भजी बनवली आहेत." अमोलने आपल्या पत्नी सावणीकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर दिसणारी शांतता, समाधान आणि गोड हास्य पाहून त्याच्या दिवसभराचा सगळा थकवा क्षणात दूर झाला. काही दिवसातच शेजारच्या बायका जेव्हा शर्मा निवासमध्ये येऊ लागल्या, तेव्हा सुमित्रा देवी अगदी अभिमानाने आपल्या सुनेचं कौतुक करायच्या. त्या म्हणायच्या, आपल्या मुलीला तिच्या सासरी सुखाने आणि सन्मानाने राहावं असं वाटत असेल तर सगळ्यात आधी आपल्या घरात आलेल्या दुसऱ्याच्या मुलीला म्हणजे आपल्या सुनेला तो सन्मान आणि स्वातंत्र्य द्यायला हवं. सुनासुद्धा कोणाच्या तरी काळजाचा तुकडा असतात, कोणाच्या तरी लाडक्या भावाची बहीण असतात. आपण त्यांना प्रेम आणि मान दिला तर त्या आपल्या घराला स्वर्ग बनवतात. आता गोरखपूरहून सावणीसाठी तिचा भाऊ रोहितचा फोन आला की सुमित्रा देवी स्वतः फोन हातात घ्यायच्या. रोहितशी बराच वेळ प्रेमाने गप्पा मारायच्या आणि त्याला आवर्जून बनारसला येण्याचं निमंत्रण द्यायच्या. सावणीला आता माहेरी जाण्यासाठी कोणाची परवानगी घेण्याची किंवा कोणतंही कारण सांगण्याची गरज उरली नव्हती. तिला जेव्हा वाटायचं तेव्हा ती अगदी मान सन्मानाने माहेरी जायची आणि काही दिवसांनी परत येऊन दुप्पट प्रेमाने आपल्या सासरच्या घराची काळजी घ्यायची. ज्या घरात कधी काळी अधिकारासाठी भांडणं आणि मतभेद व्हायचे, त्याच घरात आता प्रेम, समानता आणि आदराचा दिवा पेटत होता. शर्मा निवासची ही कथा आता संपूर्ण बनारसमध्ये नात्यांमधील प्रेम आणि समजूतदारपणाचं उदाहरण बनली होती. मित्रांनो, तुम्ही ही कथा कुठून कुठून ऐकत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आपल्या पुढच्या नवीन कथा अपलोड झाल्यावर त्याची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. धन्यवाद.
मित्रांनो, या कथेने आपल्याला एक अतिशय सुंदर शिकवण दिली आहे. आपण आपल्या मुलीला ज्या प्रेमाची, स्वातंत्र्याची आणि सन्मानाची अपेक्षा करतो, तोच सन्मान आपल्या घरात असलेल्या सुनेलाही मिळायला हवा. कारण सून ही फक्त घरची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती नसते. तीही कोणाची तरी लाडकी मुलगी, कोणाची तरी बहीण आणि कोणाच्या तरी घराचा आधार असते. नात्यामध्ये फक्त आपले अधिकार पाहण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेतल्या तर घरात भिंती नाही तर नाती मजबूत होतात. आणि लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या मुलीला आपण जो सन्मान देतो तो सन्मान एक दिवस आपल्या मुलीच्या वाट्यालाही येतो. तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि अशा सुंदर मनाला स्पर्श करणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि नाती जपायला विसरू नका. धन्यवाद.